Namaskar, me Dr. Shrutal Pawar. I am practicing dentist in Kharghar, Sector 34, Navi Mumbai, and I am also consulting radio oral pathologist in Akola Dental College. तर आज हे जे आहे आजचा विषय आहे डेंटल इमर्जन्सीज ड्युरिंग अँड आफ्टर लॉकडाऊन. हे जे प्लॅटफॉर्म आहे ॲक्च्युली मी 2 ग्रुपवर लाईव्ह आहे. दोन्ही ग्रुपवर कोणी मला सांगा की व्यवस्थित माझा आवाज किंवा माझा व्हिडिओ येतो आहे का, सो दॅट आय कॅन कंटिन्यू फर्दर. ओके, सर्वप्रथम मी मिस्टर जितेंद्र रोंदाळे साहेबांचे आभार मानते की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म, हा मंच उपलब्ध करून दिला, जेणेकरून मी माझे विचार, माझे मतं याच्यावर मांडू शकेल. आणि ऑफकोर्स हे तुम्हाला याचा फायदा होईल की डेंटल इमर्जन्सीजला कसं हँडल करायचं ड्युरिंग लॉकडाऊन पिरियड. आता तसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोरोना यांनी पूर्ण जगात, देशात थैमान घातलेला आहे आणि त्याच्यामुळेच आपण हे सगळे लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊन ही अशी अभूतपूर्व स्थिती आहे की जी आपण कधी याच्यापुढे याच्या आधी कधी अनुभवलीच नव्हती. आता लॉकडाऊन तर आहेच, पण त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स लोकांना फेस करावे लागतात आहे. 2 मेडिकल इमर्जन्सीज, मेडिकल सर्व्हिसेस, सगळे एसेन्शियल दुकानं सुरू आहेत, पण त्याच्याऐवजी जे आपले रुटीन काम आहे, आपण जे सगळ्यांना वी वर व्हेरी यूज टू इट, ते सगळं आपलं थांबलेलं आहे. सो त्या लॉकडाऊनमध्ये जर का तुम्हाला काही डेंटल इमर्जन्सीज आले, काही डेंटल प्रॉब्लेम्स आले, सो इट इज नॉट द केस की तुम्ही ठीक आहे रात्रभर थांबले, दिवसभर थांबले आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी डेंटल क्लिनिकमध्ये गेले आणि तुम्ही स्वतःला ट्रीट करून घेतलं. ऑफकोर्स नॉट. कारण की बाकीच्या याच्यामध्ये आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये जर का आपण साधं बाहेरही गेलो तरी आपलं कसं असतं की वी फॉलो अ सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न. आपण स्वतःची काळजी घेतो. वी मेक शुअर की आपण कोणत्या गोष्टीला कॉन्टॅक्ट नाही करत आहे, कोणत्या गोष्टीला टच नाही करत आहे. पण ही केस डेंटल क्लिनिकमध्ये लागू होत नाही. तिथे पेशंट आणि डॉक्टर कांट फॉलो सोशल डिस्टन्सिंग बिकॉज आम्ही ॲज अ डेंटिस्ट मतलब डॉक्टर्स जो आहे ते तोंडामध्येच काम करतात पेशंटच्या, आणि त्याच्यामुळे एकदम इमर्जन्सी डेंटल काही तुम्हाला त्रास असेल, काही इमर्जन्सी काही तुम्हाला काही त्रास असेल तरच तुम्ही जाऊ शकता. ॲज फार ॲज पॉसिबल अवॉइड गोईंग टू इट. त्याच्यामध्येही काही डेंटल इमर्जन्सीज अशा आहेत की ते तुम्ही घरी थोड्याफार प्रमाणात त्याचं सिव्हिअरिटी तुम्ही कमी करू शकता. ऑफकोर्स मी म्हणत नाही की ते पूर्णपणे बऱ्या होतील, कारण की डेंटल ही ट्रीटमेंट ही अशी ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार कमी जास्त हे करू शकता. बट तुमचा दात दुखला किंवा तुमच्या दातामध्ये काही पण इजा झाली, दुखापत झाली, यू हॅव टू गो टू डेंटिस्ट अँड गेट युअरसेल्फ ट्रीटेड. तर या डेंटल इमर्जन्सीजचं सिव्हिअरिटी काही प्रमाणात आपण कसं काय कमी करू शकतो, सो दॅट यू कॅन रिस्केड्यूल युअर डेंटल अपॉइंटमेंट अंटिल फर्दर नोटीस, किंवा हे थोडंसं जेव्हा आटोक्यात येईल तोपर्यंत आपण कसं स्वतःला वाचवून, म्हणजे जास्त एक्सपोज न होता आपण कसं काय डेंटल इमर्जन्सीज ट्रीट करू शकतो. तर हा आजचा विषय आहे. तर लेट्स स्टार्ट विथ इट. आपण सरळ आता विषयाला हात घालूया. डेंटल इमर्जन्सीज सगळ्यांनाच कधी ना कधी आपण डेंटल इमर्जन्सी किंवा दातदुखी म्हणा आपण कधी ना कधी फेस केलेलीच आहे. तर सगळ्यात आधी किंवा सगळ्यात कॉमन जी डेंटल इमर्जन्सी आपल्याला दिसते, सगळ्यात आधी आपल्याला जी डेंटल इमर्जन्सी दिसते ती आहे दातदुखी. आता दातदुखीबद्दल असं म्हटलं जातं की ज्याने दातदुखी अनुभवली आहे त्यालाच त्याचं हे माहिती आहे की किती त्याचा त्रास होत होता. आता जे पेशंट ते असं असतं की जर का रात्री त्यांचा दात दुखायला लागला ते घेऊन सकाळी ते दुसऱ्या दिवशी येतात क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट करायला. पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये, आणि लॉकडाऊन हे एक्सटेंड होतेच आहे, तर आपण कसं काय दातदुखीची सिव्हिअरिटी कमी करू शकतो हे आपण पाहूया. सो फर्स्ट डेंटल इमर्जन्सी विच वी आर गोइंग दॅट इज टूथएक किंवा दातदुखी. आता जर का हे दातदुखी असेल तर फर्स्ट ऑफ ऑल दातदुखी या 2 प्रकारच्या असतात. एक स्पेसिफिक दातदुखी म्हणजे पेशंटला माहिती असतं की कोणता दात आपला दुखतो आहे, आणि दुसरा वेग दातदुखी, ज्याच्यामध्ये पूर्ण जे खालचे वरचे सगळेच दात, त्याला असं वाटतं की म्हणजे सगळेच दात दुखतात आहे, पण असं नसतं. ॲक्च्युली एकच दात दुखत असतो, पण पेशंटला ते सांगता येत नाही. आता जर का तुमचा स्पेसिफिक दात दुखत असेल, ऑफकोर्स आपण तिथे कॉन्सन्ट्रेट करून उपाय करू शकतो. पण जर का वेग दातदुखी असेल
तर कसं ओळखायचं की कोणता दात दुखतो आहे? तर आता घरी तुमचा एक साधा चमचा असेल तर चमच्याचं मागचं जे टोक आहे ते एकेका दातावर असं टॅप करून पाहायचं. टॅप म्हणजे असं ठोकून पाहायचं. ऑफकोर्स हे तोंडामध्ये घालण्याच्या अगोदर तुम्हाला चमचा गरम पाण्यामध्ये बॉईल करून स्टरलाइज करून ते आतमध्ये घालावं लागेल, कारण की आधीच दात दुखतो, हा इन्फेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरचं अनस्टरलाइज कोणतंही इन्स्ट्रुमेंट नाही टाकू शकत. तर आपण तो आतमध्ये असा ठोकून पाहायचा. सगळेच दात तुमचे थोडे थोडे दुखतील आहे वेग दात दुखीमध्ये, पण एक जो दात असेल तो सगळ्यात जास्त दुखेल. सो दॅट इज द टूथ विच इज कॉसिंग यू द टूथ पेन. तो आपण आता हे टूथ एक स्पेसिफाय केलेला आहे, ते झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही पहा की कॅव्हिटी आहे का, म्हणजे खड्डा वगैरे आहे का. असं ते डीप कॅव्हिटी किंवा मग असं खड्डा ज्याच्या असतं तर ते तुम्ही पहा की तिथे अन्न फसलेलं आहे का. आणि जर का ते फसलेलं असेल तर कोणत्याही छोट्या गोष्टीने ते फसलेलं जे अन्नाचे कण आहेत ते काढून घ्यायचे. म्हणजे काय होतं, जर का अन्न तिथे फसलेलं असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम दे ॲक्ट ऑन दॅट फूड अँड तुमची जी दातदुखी आहे, जी पेन आहे ते जास्ती सिव्हिअर होते. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल इज की जर का काही हे असेल साचलेलं किंवा तिथे काही अडकलेलं अन्न असेल ते काढून घ्यायचं. दुसरं म्हणजे कीप दॅट एरिया क्लीन. सेकंड इज एक आपलं कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यांनी पूर्ण तोंडामध्ये ते फिरवायचं 2 ते 3 मिनटं. हे दिवसातून तुम्ही 4 ते 5 वेळा करू शकता. आणि ते जे आहे कोमट पाणी मीठ टाकलेलं ते तोंडामध्ये 2 ते 3 मिनटं राहायला पाहिजे. सो ल्यूकवॉर्म वॉटर आणि गार्गलिंग. त्याच्यानंतर कीप दॅट एरिया ओरल हायजीन, कीप दॅट एरिया क्लीन. दातदुखीसोबत जर का तुम्हाला थोडीशी तिथे सूज आली असेल की आतमधून किंवा बाहेरून, तर अप्लाय कोल्ड कॉम्प्रेशन म्हणजे बर्फाची पिशवी ठेवायची. तिथे आपल्याकडे खूप ही पद्धत आहे की बाम वगैरे लावला जातो. बिलकुल नाही, दातदुखीमध्ये या गोष्टी बिलकुल वापरायच्या नाही. गरम पाण्याची पिशवी वगैरे असते ती बिलकुल लावायची नाही तिथे. कोल्ड कॉम्प्रेशन यूज करायचं आहे. एक मिनिट, मला एक कमेंट आलेली आहे, थोडं त्यांना आवाज नाही येत आहे. ओके, प्लीज मला सांगा आता व्हॉल्यूम येतो आहे. तर गरम पाण्याची पिशवी बिलकुल लावायची नाही तिथे. कोल्ड कॉम्प्रेशन तुम्हाला यूज करायचं आहे. नेक्स्ट इज जर का दातदुखी जी आहे खूप सिव्हिअर असेल, खूपच जास्त म्हणजे हे सगळे उपाय करूनही जर का ती तुमची जात नसेल तर तुम्ही पेन किलर घेऊ शकता. पण अँटीबायोटिक्स फर्स्ट आणि प्रिस्क्राईब असेल, त्यांनी प्रिस्क्राईब केली असेल तरच अँटीबायोटिक्सचा डोस किंवा कव्हरेज घ्यायचं. सरसकट अँटीबायोटिक्सचे कव्हरेज घ्यायचे नाही. दातदुखी जी आहे ती मेन ॲग्रिवेट होते साचलेल्या अन्नाने, तिथे फसलेलं अन्न जे आहे त्याच्यामुळे. सो मेक शुअर दॅट यू कीप युअर ओरल हायजीन और दॅट एरिया क्लीन. अँड वॉर्म सलाईन गागल हे एक आहे. त्याच्यानंतर कोल्ड कॉम्प्रेशन ते एक आहे. आणि दिवसातून 4 ते 5 वेळा आपल्याला हे वॉर्म सलाईन गागल करायचं आहे. आणि खूपच अनबेरेबल पेन असेल देन यू कॅन टेक पेन किलर. अँटीबायोटिक्स मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्या, स्वतःहून अँटीबायोटिक कव्हरेज स्टार्ट करू नका. हे झालं दातदुखीबद्दल. नाव सेकंड डेंटल इमर्जन्सीज जी येते ती आहे सूज. सूज जी आहे ती एक तर बाहेरून असते किंवा मग आतून. जसं मी सांगितलं, सूज आली तर कोल्ड कॉम्प्रेशन यूज करायचं, विक्स, आयोडेक्स, बाम हे यूज करायचं नाही. आता सूज जी आहे त्याच्या याच्यामध्ये आता ही 2 प्रकारची असेल. एक बाहेरून आलेली एक असते आणि एक जी असते ही गळ्याच्या खाली इथे सूज आपल्याला दिसते. दॅट इज कॉल्ड ॲज लुडविग्स अंजायना. लुडविग्स अंजायना इट इज अ व्हेरी फॅटल कंडिशन. ही खूप सिरियस कंडिशन आहे. त्याच्यामध्ये वेंट पाईप कॉम्प्रेस होतात आणि तुम्हाला ब्रेथलेसनेस होतो. जर का तुमच्या गळ्याच्या खाली तुम्हाला सूज आलेली आहे आणि ती वाढते आहे तर ही सूज तुम्ही कृपया करून घरी ट्रीट करू नका. त्वरित तुम्ही डेंटल इमर्जन्सी केअरमध्ये किंवा OPDमध्ये जाऊन असं हे करून घ्या, कारण की ही जी सूज आहे ही घरी कोणत्याही अँटीबायोटिक्सनी पेन किलरनी बरी होणारी नाही आहे. ती वाढतच जाते आणि त्याचं फॅटल कॉम्प्लिकेशन इज दॅट ब्रेथलेसनेस आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. तर इथे संजना ही तुम्ही घरी ट्रीट करू शकत नाही.
डेंटल इमर्जन्सी आहे अक्कलदाढ दुखणे. अक्कलदाढ दुखणे ही डेंटल इमर्जन्सी नेहमी, म्हणजे माझा जो अनुभव आहे ती नेहमी रात्री सुरू होते. तो त्या अक्कलदाढ दुखण्याच्या याच्यामध्ये काय असतं की अक्कलदाढ येत असते आणि अशी सपोज जर का इफ यू कॅन सी अक्कलदाढ सपोज ही आहे, तर याच्यावरती एक असं एक फ्लॅप सारखं येतं, म्हणजे आपले जे हे असतात हिरड्या असतात ते असे जाऊन इथे बसतात आणि या इथे अशी गुफासारखी ही तयार होते आणि या गुफेच्या आतमध्ये जाऊन अन्न फसतं. तर जर का अक्कलदाढ दुखी असेल आणि तुम्हाला असं काही दिसलं की असं एक कव्हरिंग आहे, एक मिनिट आवाज कमी येतो आहे ते म्हणतात आहे. ओके ओके. अक्कलदाढ तुमची जर का दुखत असेल आणि तुम्हाला दिसत असेल की आता आवाज येतो आहे का बरोबर, प्लीज मला एक हे करा, एक कमेंट टाका, म्हणजे मी त्याच व्हॉल्यूममध्ये बोलेलं आहे, किंवा मग अजून वाढवायचं असेल तर तसं सांगा. जर का तुम्हाला दिसलं की तिथे एक असं फ्लॅप सारखं तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये अन्न जाऊन फसतं आहे, तर काय करायचं की एक व्हर्टिकल लॉंग टूथब्रश येतो, त्याचं जे समोरचं जे टोक असतं ते लहान असतं, ते बरोबर त्या अक्कलदाढीच्या तिथे जाऊन बसतं ते, आणि तिथून ते जे अन्न आहे आपण जेवताना वगैरे ते काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं की जे साचलेलं अन्न आहे ते त्या जागेवरनं निघून जातं. फॉर दॅट यू हॅव टू यूज लॉंग हँडल टूथब्रश. जनरली तिथे जे आहे ते चांगलं ते क्लीन करू शकतं ते. आणि सेकंड, पुन्हा कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून तिथे गार्गलिंग करायचं 2 ते 3 मिनटं दिवसातून 4 ते 5 वेळा. हे एक झालं. त्याच्यानंतर ऑफकोर्स इफ द पेन इज अनबेरेबल, एखादी तुम्ही पेनकिलर घेऊ शकता. पण अक्कलदाढीचं जे दुखणं आहे, जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे, माझे जे पेशंट्स आहेत त्यांनी जर का ते तिथे साचलेलं अन्न असेल, काही एखादा कण वगैरे राहिला असेल, ते त्यांनी काढून टाकलं आणि कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून जर का त्यांनी तिथे गार्गलिंग केलं तर दॅट पेन सबसाईड होऊन जातं. ऑफकोर्स ते बरं नाही होत. तुम्ही जेव्हा हे सगळं सबसाईड, दॅट इज ओपर्क्युलम विच वी कॉल फ्लॅपसारखं, ते एक्सरसाइज करून तिथले एरिया पूर्ण क्लीन करावी लागते. ते डेंटल प्रोसिजर नंतरची झाली. पण जर का तो एरिया आपण क्लीन ठेवला, सगळं साचलेलं वगैरे सगळं झालं, तर ते पेन जे आहे ते पण सबसाईड होऊन जाते. कधी कधी अक्कलदाढीच्या तिथे जनरल इथे सूज येते, हे कॉमन आहे. याच्यामध्ये एक हे जे आहे हे कॉमन आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की ऑफकोर्स कोल्ड कॉम्प्रेशन यूज करायचं त्याच्या याच्यामध्ये, आणि ती सूज आहे ती चालली जाते. नाव नेक्स्ट हे झालं. नाव नेक्स्ट डेंटल इमर्जन्सी इज ब्रोकन फिलिंग. ब्रोकन फिलिंग म्हणजे तुम्ही एखादं सिमेंट भरलेलं आहे, चांदी भरलेली आहे, एखादी कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये ते सिमेंट निघालं, चांदी तुटली, असं काही होते. आता ही जी आहे डेंटल इमर्जन्सी, याच्यामध्ये तुमचा दात वगैरे काही दुखत नाही, इट इज दात तुमचा अगदी बरोबर असतो. पण आता हे ज्याच्यामध्ये करायचं काय, कारण की तिथे कॅव्हिटी असते, फिलिंग निघालेली असते, तुम्ही जेवताना पुन्हा तिथे जाऊन काही अडकणार, त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला त्रास होणार. तर ही जी ब्रोकन साठी जे तुमचे लोकल जे डेंटल मटेरियल सप्लाय करतात, आणि हे दुकानं उघडे आहेत आणि डेंटल मटेरियल सप्लायरचे दुकानं खारघरमध्ये पण आहे, तिथे एक प्री-मिक्स टेम्पररी सिमेंट येतं. प्रीमिक्स म्हणजे ते ऑलरेडी मिक्स केलेलं असतं. तुम्हाला फक्त एक स्कूप घ्यायचं आहे जिथे तुमची फिलिंग होती आणि त्या कॅव्हिटीमध्ये ते टाकायचं आहे, आणि ते थोडं आपलं जशी आपली कणिक असते त्या कन्सिस्टन्सीचं असतं, आणि ते थोडंसं ओलं असतानाच तुम्हाला जसं तुम्ही नॉर्मली चावता तसं चावायचं आहे, जसं बाईट करायचं आहे. त्याला सेट होऊन येण्याचा हे नका करू, वाट नका पाहू. पण जेव्हा ते ओलं असतं तेव्हा नॉर्मली चावता तसं चावायचं, म्हणजे तुमचा जो ऑक्लुजन आहे. दिस इज अ टेम्पररी मेजर. हे टेम्पररी फिलिंग आहे, हे केव्हाही निघू शकतं. निघालं तर पुन्हा तुम्ही सेम प्रोसिजर करा, आणि नेक्स्ट जेव्हा तुम्हाला जायचं नंतर जेव्हा जाल, सगळं झाल्यानंतर कोरोना वगैरे सगळं थोडंसं शांत झाल्यानंतर यू कॅन गेट युअर टूथ रिफिलिंग डन. पण हे एक टेम्पररी मेजर आहे विच यू कॅन डू ॲट होम. याच्यामध्ये काही कठीण नाही आहे. फक्त तुम्हाला एक प्रीमिक्स डेंटल सिमेंट, नाव पण तेच आहे, प्रीमिक्स डेंटल सिमेंट, टेम्पररी सिमेंटेशन आहे ते.
आणि हे तुम्हाला कोणत्याही फार्मसिस्टकडे किंवा स्पेशलिस्ट डेंटल मटेरियलच्या शॉपमध्ये मिळून जाईल. तर हे तुमचं फिलिंग वगैरे निघालं असेल तर तुम्ही हा एक उपाय करू शकता. नाव नेक्स्ट इज क्राउन्स. आपण क्राऊन बसवलेले असतात तोंडामध्ये, ब्रिजेस असतात, ते पण निघू शकतात. आता ब्रिज निघाला की कसं की जेवताना त्रास होतो, त्या साईडला जेवता नाही आहे, ढिल्ला झालेला असतो ब्रिज. इतर वेळेला आपण सिमेंटेशन करून घेऊ शकतो. तर हेच जे तुम्ही जे टेम्पररी फिलिंग आणलेलं आहे त्यालाच ते क्राऊनच्या आतमधून टाकायचं आणि क्राऊन किंवा तुमचं ब्रिज ज्या ठिकाणी असेल तिथे ते लावायचं. आणि जसं तुम्ही चावता, सिमेंट ओलं असतानाच, मी पुन्हा पुन्हा सांगते आहे, सिमेंट ओलं असतानाच ते करायचं. सेट झाल्यानंतर ते सिमेंट तो क्राऊन व्यवस्थित लागणार नाही, म्हणजे टाकायचं लगेच आणि चावायचं. तर सिमेंट ओलं असताना जसं तुम्ही चावता तोंडामध्ये तसं ते चावायचं, तर तुमचा क्राऊन किंवा ब्रिज जे पण काही आहे ते त्या ठिकाणी लागून जाईल. फक्त याच्यामध्ये एक ब्रिजमध्ये की हा ब्रिज सारखा निघू शकतो, कारण की ऑफकोर्स इट इज टेम्पररी फिलिंग, पण स्वतःला डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन एक्सपोज करण्यापेक्षा आपण हे सारखं हे लावू शकतो. कारण की हे टेम्पररी सिमेंट आहे, याची कम्पॅटिबिलिटी आहे ती थोडी कमी असते. पण तुमचं काम लाईक 10-15 दिवस तर हे याचे निघून जातात. पुन्हा जर का हे निघालं तर तुम्ही पुन्हा ते लावून हे करू शकता, पुन्हा त्याला फिक्स करू. नाव नेक्स्ट इज लूज डेंचर. आता आपल्याकडे आपले आई बाबा असतात किंवा आजी आजोबा जे पण कोणी असतील आहे, तर त्यांनी ते जर का डेंचर वापरत असतील आहे तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. खालच्या डेंचरचा इतका प्रॉब्लेम नाही आहे, पण वरचं डेंचर लावलं की ते म्हणतात अरे सारखं पडते आहे, मला बोलता नाही येत आहे, चावताना जेवण करताना ते वरचं डेंचर सारखं खाली पडते आहे. आणि ॲट द करंट सिनेरिओ वी कांट टेक ओल्डर पेशंट आउटसाईड. आपण त्यांना जास्त एक्सपोज नाही करू शकत आणि डेंटल क्लिनिकमध्ये तर नाहीच घेऊन जाऊ शकत, बिकॉज इट इज क्वाईट रिस्की. यंग पेशंट असेल, हेल्दी असेल तर ठीक आहे, एक वेळेस आपण करू शकतो डेंटल ट्रीटमेंट. पण जे हे आहेत ओल्ड केलेलंच बरं. तर डेंचर जर का काही त्यांची लूज असते तर काय करायचं, ऑफकोर्स फार्मसीमध्ये फिक्सॉन नावाचं एक सोल्युशन मिळतं. ते डेंचरच्या आतून घालण्याच्या अगोदर ते फिक्सॉन असं टाकायचं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून. एक तर ते पावडर फॉर्ममध्ये असते, थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून ते असं टाकायचं डेंचरच्या आतून आणि मग त्यांना लावायला सांगायचं. चांगली व्यवस्थित ग्रिप येते त्या डेंचर्सला. असं जी कॅपॅसिटी असते ती 3 ते 4 तास राहते. मला पुन्हा ते फिक्सॉन लावून पुन्हा डेंचर घालावं लागतं. बट तिची जी हे आहे ग्रिप आहे ती एकदम चांगली येते. मग नंतर तुम्ही जाऊन पुन्हा तुमचे डेंचरचं रिलाइनिंग रिसिमेंटेशन करून घेऊ शकता. हे झालं डेंचर्सच्या बाबतीमध्ये. नाव नेक्स्ट इज क्रॅक टूथ. म्हणजे काही कडक वस्तू खाताना किंवा काही असं कडक खाताना कधी कधी काय होतं की दात असा स्प्लिट होऊन जातो. दोन म्हणजे चांगला दात असतो, त्याच्यामध्ये ना कॅव्हिटीज असतात ना केरीज असतात, काही असतं, पण तो जो दात आहे तो असा स्प्लिट होऊन जातो, 2 तुकडेच होऊन जातात त्याचे. अँड दॅट सिच्युएशन इज व्हेरी व्हेरी पेनफुल, कारण की तो व्हायटल टूथ असतो, चांगला दात असतो आणि तो 2 तुकडे झालेला असतो. आता अशा सिच्युएशनमध्ये एक तुकडा जनरली मोबाईल असतो, म्हणजे हालत असतो तो, आणि दुसरा जो असतो तो फिक्स असतो. जर का तुम्हाला पॉसिबल आहे तर तो जो आहे हालणारा तुकडा तो तुम्ही घरच्या घरी थोडंसं आपल्या हाताने जर का निघत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. नाही तर जो फ्रॅक्चर टूथ आहे, व्हर्टिकल फ्रॅक्चर टूथ आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एखादी डेंटल व्हिजिट करावी लागेल. हे घरी ट्रीट होण्यासारखं नाही आहे. पण त्यातल्या त्यात जर का मोबाईल टूथ असेल, कारण की काय आहे, हा त्रास तर होतच असतो, तो दात हलतो त्याच्यामुळे अजून दुखणं वाढतं. तर आपण जास्तीत जास्त काय करू शकतो की तो जो मोबाईल तो सेगमेंट आहे तो काढून घेऊ शकतो इन केस ऑफ व्हर्टिकल टूथ फ्रॅक्चर. नाव नेक्स्ट इज अल्सर्स. म्हणजे तोंडातले नेक्स्ट इज व्हर्टिकल अल्सर्स, दॅट इज तोंडातले फोडं. अशी काही स्पेसिफिक एक इटिओलॉजी नाही आहे, इट इज अ मल्टीफॅक्टोरियल इटिओलॉजी. आणि मेन इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहे की स्ट्रेस. ऑफकोर्स ड्युरिंग लॉकडाऊन आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या स्ट्रेसमध्ये आहे, कारण की ही स्थिती आपण कधीच अशी अनुभवली नव्हती. तर कोणत्या ना कोणत्या स्ट्रेसमध्ये आपण असतो, त्याच्यामध्ये लाईक अल्सर्स होणं स्वाभाविक आहे. तर याच्यामध्ये अल्सर्सला ऑफकोर्स म्युकोपेन तुम्ही वापरा. म्युकोपेन
थोडंसं ॲनाल्जेसिक सारखं आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा ते लावायचं आणि प्रॅक्टिस, एक्सरसाइज, रिलॅक्स, मेडिटेशन वगैरे प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये तुमचे ते अल्सर्स आहे ते कमी होतील. नाव नेक्स्ट इज सॉफ्ट टिश्यू इंजुरीज. म्हणजे तोंडामध्ये एखादी जखम झाली, कशाने काही झाली तर मग काय करायचं. मग लेट मी टेल यू फर्स्ट की तोंडातली ती कोणतीही जखम आहे ती लवकर बरी होते ॲज कम्पेअर्ड टू एनी इंजुरी ऑफ वोन आउटसाईड युअर ओरल कॅव्हिटी. म्हणजे बॉडीमध्ये कोणती पण इंजुरी किंवा जखम झाली त्याच्या अनुषंगाने तोंडातल्या जखमा लवकर बऱ्या होतात बिकॉज ऑफ गुड ब्लड सप्लाय. तर त्याच्यामध्ये पण एखादी जर का जखम तुम्हाला झाली असेल तर यू कॅन अप्लाय म्युकोपेन, जे आपण अल्सरसाठी यूज केलेलं आहे. म्युकोपेन तुम्ही अप्लाय करू शकता आणि ती जास्तीत जास्त 8 किंवा 10 दिवसांनी चालली जाईल. सो दॅट इज सॉफ्ट टिश्यू इंजुरी. आता अजून एक सिच्युएशन येते इन डेंटल इमर्जन्सीज. लाईक आपल्याकडे जे मुलं असतात, टीनेजर्स स्पेशली, त्यांची ऑर्थो ट्रीटमेंट सुरू असते. सो त्यांचे ब्रेसेस लावलेले असतात, त्यांचे ब्रॅकेट्स लावलेले असतात, त्याच्यामध्ये वायर्स असतात आणि ते आपण तुम्हाला जर का माहिती असेल कोणाची तुमच्याकडे ट्रीटमेंट सुरू असेल आधी 1 महिन्यानंतर, नंतर 2-3 महिन्यानंतर एकदा विजिटला बोलवतात. ते ॲडजस्ट करतात ब्रॅकेट्सला, वायर वगैरे व्यवस्थित करतात वगैरे लावून देतात त्याच्या याच्यामध्ये. आता ऑर्थोवाला जे आहे ते इट डझंट कम इन डेंटल इमर्जन्सीज. मतलब तुम्ही त्याला पोस्टपोन करू शकता. पण कधी कधी काय होतं की लागलेली वायर आहे ना ती तुटते आणि ती टोचायला लागते मग, आणि ते टोचते बरोबर होटांच्या मागे किंवा होटांच्या साईडला, आणि बोलताना, जेवताना, चावताना ही खूप इरिटेट होते. म्हणजे त्याचं दुखणं कमी आणि त्याचं इरिटेटिंग फॅक्टर जास्ती असतो याच्यामध्ये. तर मग आता काय करायचं, कारण की ही वायर जी आहे ती तर टोचते आहे, तर त्याच्या ठिकाणी आपण आता काय करू शकतो. तर एक वायर कटिंग सीझर, ज्या म्हणजे डेंटल सीझर नाही म्हणत आहे मी, वायर कटिंग साधी सीझर आपल्याकडे जी असते तर ती घ्यायची. ऑफकोर्स तोंडामध्ये टाकण्याच्या अगोदर ती स्वच्छ पाहिजे, त्याला गंज लागलेला, आणि ती साफ बॉइलिंग पाण्यामध्ये टाकून ती वापरायची. आणि त्याने तो जो छोटा तो, कारण की तो तुकडा जो इरिटेटिंग असतो तर ती छोटासाच असतो, तेवढा कापून घ्यायचा फॉर द टाइम बी. आणि नेक्स्ट मग तुम्ही जाऊन ती ॲडजस्ट करून घेऊ शकता नंतर पुढे भविष्यामध्ये. पण तो जो इरिटेटिंग फॅक्टर आहे तो कमी होतो. सो वायर कटिंग सीझर जी आपल्याकडे नेहमी त्या स्क्रूड्रायव्हरच्या लाईक टूल किटमध्ये जी आपल्या घरी अवेलेबल असते ती तुम्ही तात्पुरतासाठी ते यूज करू शकता. तर हे सगळे झाले डेंटल इमर्जन्सीज ड्युरिंग लॉकडाऊन. जर का तुम्ही फेस करत असाल काही, तुम्ही काय करू शकता त्याची तीव्रता कमी करायला, सो दॅट पेन जे आहे ते चाललं जाईल किंवा बेरेबल होईल. पण याच्यामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की ऑल टू मेक और टू सूद युअरसेल्फ. पण ही तुम्हाला ट्रीटमेंट जी आहे ही तुम्हाला नंतर करूनच घ्यावी लागणार आहे. पण अनबेरेबल पेन आहे, खूप जास्त पेन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या मेजर्स करून ते जे दुखणं आहे ते तुम्ही कमी करून घेऊ शकता. सो दिस इज अबाउट डेंटल इमर्जन्सीज ड्युरिंग लॉकडाऊन. पण आता हे जी डेंटल केअर आहे, इट इज नॉट दॅट की डेंटल केअर म्हणजे हे जे डेंटल इमर्जन्सीचं झालं, पण डेंटल केअर जे आहे इट इज नॉट ओनली ड्युरिंग लॉकडाऊन. म्हणजे लॉकडाऊनचा काळ सुरू आहे, यू कांट विजिट युअर डेंटिस्ट इमिजिएटली as soon as the emergency arises or as soon as you are in pain. It is not like that. हे जे डेंटल केअर आहे हे पूर्ण तुम्हाला आयुष्यभर, मी तर म्हणेल की तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कोणतेही डेंटल प्रॉब्लेम्स होणार नाही. आणि तुमचा आणि डेंटिस्टचा संबंध फक्त 6 महिन्यातून एकदा रेग्युलर डेंटल चेकअपसाठी येईल. तर हे जे डेंटल केअर आहे जर का तुम्ही व्यवस्थित केलं तर जे दाताचं आरोग्य आहे ते पण व्यवस्थित राहील. कोणते कोणते डेंटल उपाय करायचे हे आपण पाहूया. ट्वाइस. सो ॲक्च्युली मला पेशंट विचारतात, माझ्याकडे येतात की डेंटल केअर केव्हापासून स्टार्ट करायची. सो ॲज सून ॲज द फर्स्ट टूथ इमर्जेस इन द ओरल कॅव्हिटी तेव्हापासून तुम्हाला त्या दाताची निगा राखायची आहे. म्हणजे आता आपले बाळ असतात, त्यांचे पेरेंट्स असतात, तर पहिला दात जेव्हा येतो लहान बाळाला तेव्हापासून ती निगा राखायला सुरुवात करायची आहे. ती अगदी शेवटपर्यंत ते आपल्याला राखायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि अगदी सोपं, साधं सरळ सोपं म्हणजे 2 times ब्रशिंग. 2 वेळा ब्रश करायचा, मॉर्निंग आणि बिफोर
गोइंग टू बेड, हे इम्पॉर्टंट आहे. नाउ सेकंड इम्पॉर्टंट फॉर डेंटल केअर रेजिम इज सेकंड इज फ्लॉसिंग. फ्लॉसिंग म्हणजे ब्रश केल्यानंतर फ्लॉस मिळतात मार्केटमध्ये फॉर इंटरडेंटल क्लिनिंग, म्हणजे दोन दाताच्या मध्ये जिथे आपले साधे टूथब्रश पोचू नाही शकत तिथे इंटरडेंटल फ्लॉसिंग करायचं. इंटरडेंटल फ्लॉसिंगमध्ये जे दोन दाताच्या मध्ये साचलेलं काही अन्न वगैरे असेल ते इंटरडेंटल फ्लॉसिंगने निघतं. ना एव्हरीवन आस्क की 2 टाइम्स ब्रशिंग कशाला, म्हणजे काय गरज आहे. तर याचं सायंटिफिक रिझन हे आहे की आपल्या दातांच्या वर एक प्लाक लेअर फॉर्म होते. अ प्लाक इट इज अ लेअर विच इज फुल ऑफ बॅक्टेरिया, आणि जर का ती आपण रिमूव्ह नाही केली तर ऑफकोर्स बॅक्टेरिया तर ॲक्ट होतातच त्याच्यावर, आणि पुढे जाऊन एक 14 दिवसांनी किंवा 1 महिन्याने काय होतं की इट गेट कॅल्सिफाईड आणि कॅल्क्युलस फॉर्म होतं. आणि ही जी प्लाक लेअर आहे ही दर 12 तासांनी फॉर्म होते. म्हणून ती फॉर्म झाल्याबरोबर दिवसातून 2 वेळा ती काढून टाकायची, म्हणजे आपले जे फ्युचर डेंटल प्रॉब्लेम्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. सो ब्रश 2 टाइम्स डेली. सेकंड इज ऑफकोर्स इंटरडेंटल फ्लॉसिंग. आता याच्यामध्ये ब्रशिंग तर ठीक आहे की 2 टाइम्स आपण करतो आहे, पण ब्रशिंगची टेक्निक पण इम्पॉर्टंट आहे. आता मोस्ट ऑफ देम की आपण पाहिलेलं आहे की आपण कसं ब्रश करतो, आपण लाईक लेफ्ट हँडेड असेल राईट हँडेड असेल आपण ब्रश करतो लाईक पुढे आणि मागे, बस पुढे मागे असं ब्रश केलं, समोरून असं गोल गोल फिरवलं अँड दॅट इज इट. पण असं नाही आहे, ते पुढे मागे तर ब्रश करायचंच आहे. पण इम्पॉर्टंट आहे की ब्रश करताना जे वरचे जे दात आहेत ते हिरड्यांपासून सुरू करायचं आहे ब्रश घेऊन, आणि खालच्या बाजूनी, आणि खालचे जे दात आहेत ते हिरड्यापासून सुरू करायचं आहे आणि वरच्या बाजूने हे असं ब्रश करायचं आहे. आणि समोरचे दाता ऑफकोर्स सर्क्युलर मोशनमध्ये तर ब्रश करायचं आहे, पण आपल्या जिभेच्या साईडचा जो सरफेस आहे तिथे पण व्यवस्थित क्लिनिंग करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि ही पूर्ण प्रोसेस करायला तुम्हाला 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो. बट जनरल पॉप्युलेशन और 99% पॉप्युलेशन ब्रशिंग आटपतं 45 सेकंड्समध्ये. जी आधीची जे होतं ते फक्त पुढे मागे करायचं, समोरून सर्क्युलर मोशनमध्ये करायचं, दॅट इज इट. पण 2 ते 3 मिनटं आपल्याला हा पूर्ण एरिया क्लीन करायला लागतो. तर दॅट मच टाईम यू शुड गिव्ह टू युअर ओरल हेल्थ. आता ब्रशिंग झालं, त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे की टंग क्लिनिंग. जिभेला विसरून चालणार नाही. आता टंग क्लिनिंगमध्ये खूप सारे मार्केटमध्ये ऑप्शन्स असतात. टंग क्लीनर असतात, म्हणजे आता मी नवी मुंबईला राहते, तो आय डू मोस्ट ऑफ माय शॉपिंग, ग्रॉसरी शॉपिंग फ्रॉम डीमार्ट. आता डीमार्टमध्ये मी गेली ना तिथे मी पाहते लाईक ब्रासचे टंग क्लीनर असतात, वाले असतात, असे वेगवेगळ्या व्हेरायटीचे टंग क्लीनर्स तिथे अवेलेबल असतात. पण तुम्हाला तुमची जीभ स्वच्छ ठेवायला टंग क्लीनरची गरज नाही आहे. इनफॅक्ट डोंट बाय टंग क्लीनर. आणि जर का तुम्ही टंग क्लीनर यूज करत असाल तर ते बंद करा, कारण की टंग क्लीनरनी इंजुरी होण्याची खूप चान्सेस आहे, स्पेशली टू या टेस्ट बड्स. तुमचा जो ब्रश आहे तो तुम्ही वापरता, त्यानेच तुम्ही हळूहळू तुमची जीभ साफ करून घेऊ शकता. दॅट इज सफिशियंट. बाकी तुम्हाला कशाचीही गरज नाही आहे तुमची टंग क्लीन करून घ्यायला. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इज फोर्स विच यू अप्लाय वाईल ब्रशिंग. ब्रश करताना अशी खूप जोरामध्ये पूर्ण ताकद लावून ब्रश केला आणि म्हणजे माझे दात सगळे साफ झाले असं होत नाही. फोर्स दात साफ करताना खूप कमी लावायचा. जितकं लाईक तुम्ही एखाद्या टेबलावरनं धूळ झटकता आहे तेवढा तुम्ही तेव्हा तुम्ही जेवढा फोर्स लावता अगदी हलक्या हाताने, बस तेवढाच तुम्ही फोर्स तुमच्या दात साफ करताना लावायचा. टेक्निक इम्पॉर्टंट आहे, टायमिंग इम्पॉर्टंट आहे, आणि मुख्य म्हणजे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. खूप जोर लावून ब्रश तुम्ही केला म्हणजे सगळं साफ झालं, दात साफ झाले असं होत नाही. सो मेक शुअर की तुम्ही जास्ती फोर्सफुली दात साफ नाही करत आहे, कारण की तुम्ही जास्ती फोर्सफुली दात साफ केले तर दात होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज माउथ वॉशेस. आपण मार्केटमध्ये पाहतो खूप सारे माउथ वॉशेस अवेलेबल असतात. लिस्टरीन आहे, कोलगेटची आहे, खूप काही. तर माउथ वॉश अनलेस अँड अंटिल इट इज प्रिस्क्राईब बाय युअर डेंटिस्ट, डोंट यूज माउथ वॉश, कारण की त्याच्यामध्ये अल्टरेशन ऑफ टेस्ट सेन्सेशन तुम्हाला पुढे जाऊन होऊ शकतं. तर जर का तुम्हाला गरज नाही आहे, तुमच्या डेंटिस्टने तुम्हाला प्रिस्क्राईब नाही केलेलं आहे, सो प्लीज डोंट यूज माउथ वॉश. हे टंग क्लिनिंग आणि बाकी टूथ क्लिनिंगमध्ये होऊन जातं ते व्यवस्थित. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट ओरल हायजीन टिप और फॉर गुड हेल्थ ऑफ युअर ओरल कॅव्हिटी. मी फक्त दात म्हणणार नाही, दात
फक्त दात नाही, बाकीचं पण येतं ओरल कॅव्हिटीमध्ये, इनफॅक्ट पूर्ण नेकपर्यंत येतं ते. सो फॉर युअर गुड ओरल हायजीन आपण काय करायला हवं, अवॉइड शुगरी अँड फ्रीझी, दॅट इज ॲसिडिक कंटेंट डाएट. आता शुगरीमध्ये लाईक स्वीट्स आलं, त्याच्यामध्ये चॉकलेट, चिप्स, जे स्टिकी पदार्थ असतात ते अवॉइड करायला पाहिजे. आणि जे कोल्ड ड्रिंक्स असतात ज्याच्यामध्ये ॲसिडिक कंटेंट असतो ते अवॉइड करायला पाहिजे. आता काय होतं की शुगर्स आणि हे ॲसिडिक कंटेंट जर का आपण ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा खाल्ले तर काय होतं की आपले तोंडातले जे बॅक्टेरियाज आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे बॅक्टेरियाज आहे, दे ॲक्ट ऑन दिस सबस्टन्स, म्हणजे ते शुगरवर ॲक्ट करतात, ॲसिडिक जी मीडिया आहे त्याच्यावर ॲक्ट करतात आणि दे प्रोड्यूस अन ॲसिडिक एन्व्हायरमेंट, म्हणजे ॲसिडिक एन्व्हायरमेंट आपल्या तोंडामध्ये प्रोड्यूस करतात. आणि त्याच्यामुळे इनॅमल जे आहे, दॅट इज आपल्या दाताचं वरचं आवरण, दॅट इज द पांढरं जे आपण म्हणतो आपले, दॅट इज कॉल्ड एज इनॅमल. तर इनॅमल जे आहे ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरू होतं. तर इनॅमल डिझॉल्व्ह व्हायला सुरू झालं की ते झिजतं, आतमध्ये असतं पिवळ्या कलरचं डेंटिन, मग ते एक्सपोज होतं, मग ते झिजायला सुरुवात होतं. म्हणजे हळू असं कॅव्हिटी आधी फक्त एवढीशीच असते, मग तो मोठा होत तो एवढा मोठा आपल्याला गड्डा दिसतो. कॅव्हिटी जेव्हा छोटी असते तेव्हा ती तुम्हाला दिसणारही नाही, तिथे तुम्हाला काही दुःख हे पण नाही होणार, पेन पण नाही होणार. पण जेव्हा कॅव्हिटी इट रिचेस द पल्प, म्हणजे अगदी खालपर्यंत जाते, तेव्हा खरी दातदुखी सुरू होते. म्हणजे सुरू होती ही अगदी पिन पॉईंटनेच आणि वाढत ती मोठी होते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की हे स्वीट अँड शुगरी ड्रिंक्स आणि ॲसिडिक अँड फ्रिझी ड्रिंक्स. तर हे जर का आपण अवॉइड केले किंवा घेतले आणि ते मेक शुअर दॅट डिड नॉट स्टे इन युअर ओरल कॅव्हिटी, ते म्हणजे ते दाताला चिकटलेले नसावे. आता चिप्स वगैरे खाताना जे आहेत विच आर हाय इन व्हेरी कार्बोहायड्रेट कंटेंट्स, ते दातामध्ये चिपकलेले असतात, ते लवकर जात नाही नुसतं पाणी पिल्याने. किंवा बिस्किट झाले, हे पण दातामध्ये लागलेलेच राहतात. तर हे आपण सगळे अवॉइड करायला पाहिजे. Now next is eat a healthy diet, balanced breakfast, then practice exercise, meditation, relaxation. Now relaxation आणि meditationचा काय इफेक्ट आहे ओरल कॅव्हिटीवर? ऑफकोर्स फॉर द अल्सर्स जे आहे त्याच्यामध्ये हे युजफुल राहू शकतं. नाव ड्रिंक लॉट्स अँड लॉट्स ऑफ वॉटर जे आहे, पाणी जे आहे, इट फ्लशेस आउट द डेब्रीज और एनी रिमेनिंग फूड पार्टिकल्स विच इज प्रेझेंट इन युअर ओरल कॅव्हिटी, म्हणजे पूर्ण तोंड साफ होऊन जातं. नाउ दीज आर द नॉर्मल डेंटल टिप्स विच यू कॅन प्रॅक्टिस, or healthy dental tips which you can practice at your home. Now हे झालं नॉर्मल डेंटल केअरचं. नाव एक इम्पॉर्टंट टॉपिक जो एक आहे मी इथे सांगू इच्छिते, डेंटल केअर इन चिल्ड्रन. लहान मुलं जे आहे त्यांच्या याच्यामध्ये कसं काय आपण दातांची निगा राखू शकतो. आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना एक मोठा गैरसमज असतो आणि ते मला विचारतात की मॅम ये तो दूध के दांत है, ये तो गिर ही जाएंगे, इसके बाद तो अच्छे दांत आने ही हैं, तो अगर ये थोड़े ख़राब भी हो गए तो कुछ ये नहीं है, बच्चे को कुछ पेन वेन तो हो नहीं रहा है, तो इसकी ट्रीटमेंट करवाना ज़रूरी है क्या? नाउ लेट मी क्लॅरिफाय, आय टेक दिस अपॉर्च्युनिटी, दिस प्लॅटफॉर्म टू क्लॅरिफाय दॅट की दुधाचे जे दात आहे ते तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे आपले परमनंट दात आहे. किंबहुना मी म्हणेल की दुधाचे दात त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की फोनॅटिक म्हणजे स्पीचची जी क्षमता असते आणि त्याचा अपिअरन्स एक ते जे वाढीच्या वयामध्ये असतं ते सगळं हे दिसण्यावर, बोलण्यावर अवलंबून असतं. तर दुधाचे दातची निगा तुम्हाला खूप काळजीने तिची निगा राखावी लागणार आहे. असं नाही की पडणार तर आपण याची ट्रीटमेंट नाही केली किंवा ते थोडेसे खराब झाले त्याची काळजी नाही घेतली, जेव्हा परमनंट दात येतील त्याची आपण व्यवस्थित काळजी करू, असं नाही करायचं आहे. जे पण दात आलेले आहे दुधाचे ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला व्यवस्थित त्याची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि ऑफकोर्स जर का कॅव्हिटी झाली, डीप रूटेड कॅव्हिटीज झाली तर मुलं पेन बेअर करू शकत नाही. सो इट इज रिअली पेनफुल फॉर देम अँड त्यांना ॲज अ पॅरेंट्स आपलाही जीव खूप कासावीस होतो. सो इट इज इम्पॉर्टंट की दुधाच्या निगुतीने घ्या. लहान मुलांमध्ये स्पेशली जे बॉटल फिडिंगवाले आहे त्यांच्यामध्ये एक क्लिनिकल कंडिशन दिसते, दॅट इज नर्सिंग बॉटल कॅरीज. नर्सिंग बॉटल कॅरीज म्हणजे आता खूप मुलांना सवय असते की ते दूध पिता पिता झोपतात, म्हणजे बॉटल त्यांच्या तोंडामध्ये असते आणि ते दूध पिता पिता झोपतात. तर काय होतं की बाळ झोपलं की ते जे स्वॉलिंगची जी प्रोसेस आहे ती बंद होते
आणि ते बॉटलमधलं जे थोडंफार जे दूध आहे, ऑफकोर्स तुम्ही बॉटल काढून घेता, दॅट इज नॉट एन इश्यू, पण थोडंफार जे दूध आहे ते तिथे तोंडामध्येच राहतं. आणि तोंडामध्ये कुठे राहतं? समोरच्या खालच्या दातांच्या तिथे ते साचलेलंच राहतं, कारण की स्वॉलिंगची जी ॲक्शन आहे ती तिथे बंद झालेली असते. ते रात्रभर ते दूध तिथे जमा असतं. सो whether it is a formula milk or cow milk, whatever the milk you are giving to your child, it contains some amount of sugar. लॅक्टोज असतंच त्याच्यामध्ये दुधामध्ये. सो मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते रात्रभर त्याच्यावर ॲक्ट होतात आणि तुमच्या बाळाचे समोरचे जे दात, खालचे समोरचे जे दात आहेत त्याच्यामध्ये ते ॲक्ट होऊन ते त्यांना खराब करणं सुरू करतात. सो इट इज कॉल्ड ॲज नर्सिंग बॉटल केरीज. याच्यामध्ये ते पूर्णच्या पूर्ण जो दातांचा जो सेट आहे तो हळूहळू खराब व्हायला सुरू होतो. तर आता याच्यामध्ये करायचं काय? फर्स्ट ऑफ ऑल नाईट बॉटल फिडिंग तुम्ही बंद करा, किंवा तुम्ही करता पण आहे तर बाळ झोपल्यानंतर टेक अ स्मॉल गॉज पीस, स्टराईल गॉज घ्यायचा. ऑफकोर्स लहान मुलांच्या याच्यामध्ये आता स्टराईल गॉज इट इज अवेलेबल इन लोकल फार्मसीज. स्टराईल गॉजची छोट्या छोट्या पॅक्सच मिळतात. सो मला असं वाटतं की घरचा आपला नॉर्मल पेक्षा जो इकडे तिकडे हात लागलेलाच असतो त्या कॉटनला, स्टराईल गॉज पीसचा एक छोटा पॅक घेऊन या. एक असा एक पाऊचमध्ये येतो तो, आणि तो पाण्यामध्ये ओला करून दाताचा जो तो पुसून घ्यायचा. म्हणजे बाळ किती झोपलेलं असेल, किती रात्र झाली असेल, तेव्हा आपण असं विचार करतो की अरे आता झोपलं आहे, तुला डिस्टर्ब कशाला करावं, पण नाही, ते थोडंसं तुम्ही पुसून घ्या. म्हणजे तिथे मिल्क कंटेंट जो आहे तिथला तो पण तिथून निघून जाईल. सो नर्सिंग बॉटल केरीज तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अवॉइड करू शकता. नाव नेक्स्ट इज की मुलांच्या याच्यामध्ये आता मुलं खेळतात, त्यांना पडणं झडणं त्यांचं सुरूच असतं. आता ड्युरिंग लॉकडाऊन कसं करायचं? कारण की जर का ते पडले, ब्लिडिंग होत आहे त्या ठिकाणाहून, गम्समधनं ब्लिडिंग होते किंवा दातामधनं ब्लिडिंग होत आहे, तर काय करायचं? अगेन टेक अ स्टराईल गॉज पीस, आणि गॉज पीस असा एक स्क्वेअरमध्ये येतो, तर त्याला असं फोल्ड करायचं. जसं आपण आपले कपड्यांची घडी घालतो तसं ते फोल्ड करायचं, आणि असं एक छोटं त्याचं रुमालाची घडी बनते तशी बनवायची, आणि त्याला जिथून ब्लिडिंग होते आहे तिथे पक्क दाबायचं, कॉम्प्रेस करायचं, थोडासा जोर लावून कॉम्प्रेस करायचं, आणि ते कॉम्प्रेशन ठेवायचं 15 ते 20 मिनटं. मध्ये मध्ये असं उघडून पाहू नका, ते कॉम्प्रेशनचं ते प्रेशर निघून जातं. 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर ब्लिडिंग थांबणार नॉर्मल केसमध्ये. तर का त्याच्यानंतरही जर का ब्लिडिंग सुरूच आहे, देन यू हॅव टू विजिट युअर डेंटिस्ट इमिजिएटली. पण नॉर्मल केसेस 99% ऑफ केसेसमध्ये कॉम्प्रेशननी आफ्टर 15 to 20 मिनिट जातं. अँड ऑफकोर्स यू कॅन गिव्ह एखादी पेनकिलर वगैरे देऊ शकता. सो दॅट इज वन ऑफ द थिंग्स विच यू कॅन डू. नेक्स्ट इज दॅट मुलांना 2 वेळेस ब्रश करण्याची सवय लावायची. आता मुलांना कसं होतं की मुलं खूप कंटाळा करतात ब्रश करायचं, म्हणजे त्यांना असं वाटतं की बापरे आता हा एक ब्रश करणं म्हणजे त्यांच्यासाठी एक काम होऊन जातं. सो डोंट मेक दॅट डेली कोर्स फॉर देम, मेक दॅट ॲक्टिव्हिटी फन. म्हणजे आपल्याला फन ॲक्टिव्हिटी त्यांना, म्हणजे ब्रशिंग करणं हे करणं एक फन ॲक्टिव्हिटी आहे असं त्यांना डेव्हलप करायचं. तर आता हे कसं करायचं? तर तुम्ही मार्केटमध्ये वगैरे पाहाल तर त्यांचं तर आवडीचं एखादं कार्टून कॅरेक्टर असेल, त्याचे कॅरेक्टर्सचे ब्रश येतात कार्टून कॅरेक्टर्सचे. यू कॅन बाय दॅट ब्रश, किंवा मग त्याला एखादा कलर आवडत असेल तर त्या कलरचा ब्रश घेऊन या, किंवा एखादा फॅन्सी ब्रश वगैरे असेल तो त्याला आवडलेला असेल, ब्रिंग दॅट ब्रश सो दॅट ही विल लुक फॉरवर्ड, ही ऑर शी विल लुक फॉरवर्ड टुवर्ड्स ब्रशिंग. आणि ब्रश करताना, लहान मुलं ब्रश करताना ऑफकोर्स त्यांना एकटा आपण सोडू नाही शकत. तुमच्या देखरेखीखाली त्यांनी ब्रश करायला पाहिजे. नॉट फॉर द शुड ब्रश फॉर 2 to 3 minutes, की त्यांनी सगळे सर्फेसेस क्लीन केलेलं आहे का. टेक्निक मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. त्यांनी सगळे सर्फेसेस मॉनिटरिंग खाली लहान मुलांनी ब्रश करायला हवं. तुम्ही त्यांना इन्सेंटिव्स पण देऊ शकता, तुम्ही त्यांना एनकरेज करू शकता. चांगलं ब्रशिंग केल्यानंतर हे असं होतं, तुम्ही त्यांना डेंटल केअरबद्दल अवेअर करू शकता, कारण हीच एक लहानपणापासूनची स्टेज आहे त्यांच्या मनामध्ये डेंटल केअर, डेंटल हायजीन आणि डेंटल रुटीनबद्दल इम्पॉर्टन्स निर्माण करण्याची. तर हे आपण सगळं करू शकतो याच्यामध्ये. नेक्स्ट इज लहान मुलांमध्ये आपण जनरली साधी टूथपेस्ट वापरत नाही, वी यूज फ्लोराईड टूथपेस्ट. तो फ्लोराईड टूथपेस्ट अवेलेबल आहे फार्मासिस्टकडे. कोणत्या काही स्पेसिफिक ब्रँडचं मी इथे नाव नाही घेणार, पण फ्लोराईड असतात अवेलेबल. सो यू कॅन बाय दॅट. फ्लोराईड टूथपेस्ट असेल तर इट प्रिव्हेंट्स कॅव्हिटी, ऑफकोर्स होत नाही त्यांनी. सो यूज फ्लोराईड टूथपेस्ट इन किड्स. आणि किड्समध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्ट, म्हणजे तुम्ही सगळं करताय पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर किड्समध्ये असतो इन बिटवीन स्नॅकिंगचा. म्हणजे त्यांना
चिप्स, चिवडा, चॉकलेट, आईस्क्रीम हे सगळं बिस्किट्स हे त्यांना आवडतंच आणि आपण त्यांना नाही नाही म्हणू शकत, की आपण लहान मुलांना नाही म्हणू शकत की चिप्स नको खाऊ किंवा चॉकलेट नको खाऊ. तर हे इन बिटवीन स्नॅकिंगच्या याच्यामध्ये दात व्यवस्थित क्लीन होत नाही आणि त्याच्या याच्यामध्ये कॅव्हिटीज किंवा केरीज वाढण्याची शक्यता होते. तर काय करायचं, गिव्ह देम अ हेल्दी ब्रेकफास्ट, गिव्ह देम अ हेल्दी लंच. आणि त्यांना चिप्स किंवा चॉकलेट काही खाण्याची इच्छा होत असेल तर इमिजिएटली जेवणानंतर जसं आपण एखादा गोड पदार्थ खातो तेव्हा त्यांना चॉकलेट वगैरे द्या खायला ॲज अ डेझर्ट, नॉट ॲट द टाइम ऑफ म्हणजे इन बिटवीन स्नॅकिंग नका करू. चॉकलेट खायचं आहे तुला तर जेवण झालं बरोबर त्यांना ॲज अ डेझर्ट किंवा ॲज अ स्वीट डिश त्यांना चॉकलेट खायला तुम्ही त्यांची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. पण दोन जेवणाच्या मधात हे सगळे हे अनहेल्दी फूड आयटमसारखं त्यांनी खाल्ले तर ते स्टिक होतात दातांच्या तिथे. तर लहान मुलं आहे त्यांना नाही नाही म्हणत आहे काही खायला, पण टायमिंग इम्पॉर्टंट आहे की तुम्ही केव्हा त्यांना हे सगळं देता आहे. नाव दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नाव त्याच्या याच्यामध्ये एक आहे की फ्रूट ज्युसेस द्यायचे की नाही मुलांना. नाव फ्रूट ज्युसेस जे आहे लाईक वी ॲज अ पॅरेंट्स आपल्याला खूप हे असतं की आपण मुलांना लाईक वी आर व्हेरी पर्टिक्युलर की सगळं हेल्दी आणि बॅलन्स डाएट दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपला खूप मोठा गैरसमज आहे की फ्रूट ज्यूस जे आहे ते हेल्दी असतात मुलांना द्यायला. इट इज नॉट दॅट. फ्रूट ज्युसेस म्हणजे तुम्ही घरी पण बनवत असाल किंवा तुम्ही रेडीमेड जे असतात रिअल फ्रूट ज्युसेस जे देत असाल ते देऊ नका. कारण की रेडीमेड जरी असेल तरी त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून शुगर ही टाकलेलीच असते त्याच्यामध्ये. सो अवॉइड फ्रूट ज्युसेस. इन्स्टेड ऑफ फ्रूट ज्यूस गिव्ह देम होल सीझनल फ्रूट म्हणजे आपल्या ऋतूप्रमाणे आपल्या लोकल मार्केटमध्ये जे फ्रूट अवेलेबल असेल ते तुम्ही त्या ऋतूप्रमाणे द्या. म्हणजे आता आपल्याकडे जर का हे कोणतं अवोकॅडो किंवा पियर्स वगैरे अवेलेबल नसतील आहे सो डोंट बाय दॅट एक्झॉटिक फ्रूट्स अँड गिव्ह टू युअर चाइल्ड. म्हणजे हे आपल्या सीझनचे फ्रूट्स नाही आहेत. आपल्या सीझनमध्ये जे अवेलेबल आहे लोकल मार्केटमध्ये ते तुम्ही द्या बिकॉज ते फ्रेश येतं. डायरेक्ट आपल्याकडे ते फ्रेश येतं. बाकीचे फ्रूट्स कशी ट्रान्सपोर्टेशन करून आलेले असतात. आणि होल फ्रूट द्या त्यांना. नॉट ओन्ली की त्याचं ज्यूस काढून दिलेलं आहे असं नाही. सो त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशन्स आहेत. सो अवॉइड फ्रूट ज्युसेस ॲट एनी कॉस्ट. नाव सेट अ टायमिंग. डेंटल प्रॅक्टिस और याचं टूथब्रशिंगचं सेट अ टायमिंग फॉर देम. तसं त्यांचं जे आहे लाईक त्यांना असं जसं आपण रोज जेवतो, रोज आंघोळ करतो, तसं रोज 2 टाइम्स ब्रशिंग करायचं. ही सवय त्यांच्या अंगवळणी पडायला हवी. आता आवाज येतो आहे का? मला 2-3 कमेंट्स आल्या आहेत. वेल आय एम स्पीकिंग व्हेरी लाऊडली बट स्टिल आवाज येतो आहे का पहिल्यापेक्षा तरी मोठा? ओके, जस्ट अ सेक. तर ही सवय त्यांच्या अंगवळणी पडायला हवी याच्यामध्ये. सो दिस इज डेंटल केअर ऑफ रिगार्डिंग चिल्ड्रेन की आपण हे सगळं त्यांना करायला हवं. नाव आता तुम्ही हे सगळं फॉलो करता आहे पण तरी जर का याच्या व्यतिरिक्त काही बॅड हॅबिट्स आहे रिगार्डिंग टूथ ज्याच्यामुळे तुम्हाला डेंटल प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. नाव आता माझ्याकडे एक पेशंट आला होता. माझ्याकडे एक केस आली होती क्लिनिकमध्ये. ती व्यक्ती दिवसातून 4 ते 5 वेळा ब्रश करायची आणि एकदम व्यवस्थित ब्रश करायची. ते तरी तिचे सगळे जे दात होते ते झिजलेले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी दिवसातून 4 ते 5 वेळा ब्रश आहे आणि तरी मला कसे काय इतकं डेंटल प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. तर 4 ते 5 वेळा ओव्हर झिलस ब्रशिंग पण तुम्हाला नाही करायचं आहे. खूप जोराने पण ब्रश नाही करायचा आहे. तर त्या व्यक्तीचं काय होतं की त्यांनी ब्रश खूप जोराने केला होता म्हणून त्याच्या जे गालाच्या साईडचे जे दात आहेत म्हणजे हा वाला पोर्शन आणि हा म्हणजे बाहेरचे जे पोर्शन आहेत ते पूर्ण झिजलेले होते टूथब्रशने. सो ओव्हर झिलस ब्रशिंग, जास्ती फोर्स लावून ब्रशिंग पण नाही करायचं आहे. That is one of the bad habit or you can say not useful habit. Now second habit is nail biting. Nail biting पण समोरच्या दातांसाठी घातक आहे. ती तुम्हाला नाही करायची आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज लाईक कटिंग एनिथिंग विथ युअर टूथ. स्पेशली हे जे आहे कटिंग म्हणजे धागा तोडणे किंवा
काही वस्तू आहे ती दाताने तोडणे, स्पेशली जे बुटीक आहे, जे टेलर आहेत किंवा ज्यांचं फॅशन डिझायनिंगचं काम आहे ते काय करतात, सुईमध्ये धागा टाकतात आणि पुरलेला जो धागा आहे तो असं दाताने ते हे करून, म्हणजे सवय असते ती, इट इज व्हेरी कन्व्हिनियंट. तर हे असं नाही करायचं. त्यांनी दात, समोरचे दात जे आहे ते चिप ऑफ होण्याचे चान्सेस असतात आणि तुम्ही क्रोनिक जे आता असतात, जर का त्यांचे समोरचे दात असे चिप ऑफ झालेले असेल, एका पॉईंटवर चिप ऑफ होतात ते, दॅट इज बिकॉज ऑफ दिस. हे काही घेतलं आणि ते दाताने तोडण्याची जी सवय असते त्याच्या याच्यामध्ये ते त्याच्यामुळे ते होतं, म्हणून करायचं नाही. नेक्स्ट इज ग्राइंडिंग आणि क्लेंचिंग, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की दात-ओठ खाणं, तर त्याचे दात-ओठ खाणं म्हणजे क्लेंचिंग आणि ग्राइंडिंग. कधी कधी हे अतिरागाने होतं, कधी कधी जाणून बुजूनही होतं. लाईक आपल्याला खूप राग आलेला असतो, आपण एकदम असे दात असे 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 करतो. सो अवॉइड दॅट. रागावर थोडं नियंत्रण ठेवा. आणि कधी कधी हे अनव्हॉलेंटरी असतं. क्लेंचिंग अँड ग्राइंडिंग युअर टीथ हे अनव्हॉलेंटरी असतं, विच इज कॉल्ड ॲज ब्रुक्स, म्हणजे त्याचं ब्रुक्सिझम आहे. याच्यामध्ये काय होतं की रात्री झोपताना झोपणं म्हणजे झोपल्यावर पेशंटचे दात एकमेकांना ग्राइंड होतात न कळतपणे, आणि मग ते दात हळूहळू काय होतं की दाताला दात लागतो, ग्राइंड होतात, तर ते दात असे वरचे सर्फेसेस असे पूर्ण झिजल्या जातात. तर त्याच्या याच्यामध्ये यू हॅव टू यूज नाईट गार्ड्स फॉर दॅट कंडिशन. नाईट गार्ड्स तुम्हाला तिथे तुमच्या डेंटिस्टच्या तिथे जाऊन तुम्हाला तुमचा दाताच्या मापाचा कस्टमाइज नाईट गार्ड बनवून घ्यावा लागेल आहे. जर का कोणाला काही प्रॉब्लेम असेल, ब्रुक्सिझमची वगैरे काही समस्या असेल तर नाईट गार्ड्स त्याच्या याच्यामध्ये. ऑफकोर्स स्वीट्स अवॉइड करायचे आहे, खूप जास्ती गोड पदार्थ, ॲसिडिक कंटेंटचे पदार्थ तुम्हाला नाही खायचे आहेत. स्मोकिंग आणि अल्कोहोल इज ऑल्सो यू हॅव टू अवॉइड. सो हे सगळे जे आहेत विच आर ऑल दीज आर बॅड हॅबिट्स फॉर टीथ. नाव एक इम्पॉर्टंट आणि खूप कॉमन जो आहे विषय जो आहे तो टूथब्रशचा. मी अगदी 2 हे सांगेन त्याच्याबद्दल पॉईंट सांगेन टूथब्रशचे, की माझ्याकडे पेशंट्स येतात आणि विचारतात, मॅम हम कौन सा टूथब्रश यूज करें, कौन से कंपनी का टूथब्रश यूज करें. आता खूप सारे टूथब्रशेस अवेलेबल आहे. ओरल बी आहे, पेप्सोडेंट आहे, कोलगेट आहे, विको आहे, एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरी ब्रँड इज कमिंग आउट विथ टूथब्रश. आणि हा हँडल, तो हँडल, हे सगळं इम्पॉर्टंट, हे सगळं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. बट तुम्ही टूथब्रश जेव्हा विकत घेता त्याच्या याच्यामध्ये तुम्ही ब्रिसल्सवर पहा कोणती कन्सिस्टन्सी, कोणती टाईप आहे ब्रिसल्सचं. ब्रिसल्सचे 4 प्रकार येतात: अल्ट्रा सॉफ्ट, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. नॉर्मल पर्सनचे आहे, जर का तुम्हाला काही डेंटल प्रॉब्लेम नाही आहे, काही नाही आहे, तर तुम्ही मीडियम किंवा सॉफ्ट ब्रिसल्सचा टूथब्रश तुम्ही वापरा, दॅट इज मोर युजफुल फॉर यू. आणि ज्यांना सेन्सिटिव्हिटीचा त्रास आहे, सेन्सिटिव्हिटीबद्दल पण मी 2 वाक्य सांगेल पुढे. सेन्सिटिव्हिटीचा जो त्रास आहे त्यांनी अल्ट्रा सॉफ्ट ब्रिसलवाला टूथब्रश वापरावा. आता टूथब्रश केव्हा चेंज करावा? वर्षानुवर्ष किंवा 1 वर्ष टूथब्रश चालला, म्हणजे जे सगळे जे ब्रिसल्स आहेत ते सगळे तुटले, त्याच्यानंतर टूथब्रश आम्ही फेकून दिला, असं नाही. यू हॅव टू चेंज युअर टूथब्रश आफ्टर 3 months. तो कसाही असो, चांगल्या कंडिशनमध्ये असो, 3 महिन्यानंतर तुम्ही तुमचा टूथब्रश बदलत चला. दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज टूथब्रश स्टोरेजचा. आपण ब्रश केला, ऑफकोर्स तो ब्रश ओला असतो, तर तो तसाच ठेवून नाही द्यायचा, कॅपमध्ये टाकून तसं बंद करून नाही द्यायचा. टूथब्रशच्या आजकाल ऑफकोर्स कॅप येतात आणि आपण सगळे अशी खूप हे असतो, अवेअर असतो हायजीनबद्दल, तर आपण एकदम ब्रश केला आणि लगेच त्या कॅपमध्ये टूथब्रश टाकून आपण ठेवून देतो की चला बा आता सेफ आहे. नो, फर्स्ट ब्रश केल्यानंतर त्याला एअर ड्राय होऊ द्या आणि मग तुम्ही तुमच्या त्या टूथब्रशच्या सॉकेटमध्ये किंवा त्या कॅपमध्ये तो घालून ठेवा. दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज टूथब्रशचं स्टोरेज तुम्ही कुठे करता आहे. सो टूथब्रश शुड बी स्टोर्ड ॲटलिस्ट 6 फ्रॉम टॉयलेट सीट. जर का बाथरूम लहान असेल तर तुम्ही बेस्ट वे आहे की तुम्ही टूथब्रश तुम्ही बाहेर स्टोअर करा कुठेतरी, बाथरूममध्ये नका ठेवू. नाव दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट हे झालं ब्रशिंगच्या बद्दल आणि टूथब्रशच्या बद्दल की केव्हा चेंज करायचा, कोणता घ्यायचा. 1-2 वाक्य मी सेन्सिटिव्हिटीबद्दल बोललेलं आहे. सेन्सिटिव्हिटीसाठी घरगुती उपाय असं तर काही, फक्त तुम्हाला टूथपेस्ट तुमची चेंज करावी लागणार आहे. टूथपेस्ट जी आहे सेन्सोडाईन वापरू शकता किंवा व्हॅन्टेज आहे. व्हॅन्टेज इज मोर एफिशियंट दॅन सेन्सोडाईन. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे हा. व्हॅन्टेज जे आहे मी पेशंटला प्रिस्क्राईब केल्यानंतर त्याची सेन्सिटिव्हिटी खरंच खूप प्रमाणात कमी झाली आहे. आणि अल्ट्रासाऊंड टूथब्रश तुम्हाला यूज करायचा आहे, अल्ट्रा सॉफ्ट ब्रिसलवाला टूथब्रश तुम्हाला यूज करायचा आहे सेन्सिटिव्हिटीसाठी. सो ऑल दिस इज अबाउट सेन्सिटिव्हिटी. सो I think I've covered all the topics.
right, starting from the dental emergencies during lockdown, dental care, not only during the lockdown, but also after, before, and of course, for all your life, you have to take the dental care. Now, dental treatment or dental care in children, आपले जे कॉमन जे प्रॉब्लेम्स आहेत ते, आणि लास्टली सेन्सिटिव्हिटीबद्दल. सो जर का तुम्ही हे सगळे फॉलो केले, डेंटल प्रोसिजर्स, डेंटल ओरल हायजीन मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, तर तुम्ही तुमचे 99% ऑफ डेंटल प्रॉब्लेम्स तुम्ही अवॉइड करू शकता. ओके. आता कोणाला काही विचारायचं असेल किंवा कोणाला काही शंका असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये टाईप करू शकता. मला असं वाटतं की मी पूर्ण सगळं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. Okay. So in this on this platform, starting right from the dental emergencies to preventive dental measures, we have covered everything, and I hope that this information is useful for you, so that many of your dental problems, if you are facing, would get solved, and if not, and I wish that you do not face any dental problem in future. Okay, so with this I'll be signing off. Yeah, okay, thank you. Namaskar.